जळगाव जामोद शहरातील खेरडा वेस येथील निळकंठेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी प्रारंभ झालेल्या या सप्ताहाची 27 फेब्रुवारी रोजी सांगता झाली। या सप्ताहात हरिभक्त परायण अश्विर महाराज कवरे आसलगाव यांच्या अमृततुल्य वाणीतून भाविकांना उद्बोधन करण्यात आले। दरम्यान 26 फेब्रुवारीला पार पडलेल्या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर या ठिकाणी शिवपार्वती विवाह सोहळा पार पडला। त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी पंचक्रोशीतील भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे आयोजन येथील नीलकंठेश्वर संस्थान, खेरडा वेस आणि मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते। MCN न्यूज मराठीकरिता उत्तम आगरकर, जळगाव जामोद। मी मनोज देशपांडे नीलकंठेश्वर महादेव मंदिर। हे जे आपण मंदिर बघताय, हे मंदिर शिवकालीन म्हणतात। ह्या मंदिराचं नाव शिवकालीन आहे। तसं ह्या मंदिराला बनण्यासाठी 550 वर्ष झालेले आहे आणि आता काही मुलांनी सहभाग घेऊन इथं भागवत कमसे कम 15 वर्ष झालं कंटिन्यू भागवत सुरू आणि महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी इथं 5 ते 6 हजार लोकांचा महाप्रसाद असतो। ह्या मंदिरात नीलकंठेश्वर नाव पडलेलं आहे। ते महादेवाला ज्या महादेवांनी ब्रिटिश शासन केले होते त्यावेळेस ह्या महादेवाला नीलकंठेश्वर नाव पडलेलं आहे। इथून बेंगलोर 12 किलोमीटर महादेवाचं मंदिर आहे। तिथं पांडवांचा मुक्काम सुद्धा होतो। ह्या महादेवा मंदिरामध्ये आजच्या 30-35 वर्ष अगोदर एक चोर हा 1 वर्ष लपून बसला होता, पण तो कोणाही पकडला नव्हता आणि त्यामुळे ह्या मंदिराला चोर मंदिर सुद्धा म्हटलं जातं। फक्त नाव पडलेलं आहे, पण आता मुलांनी सहभाग घेऊन ह्या मंदिराला असं हे रूप केलेलं आहे आणि आता ह्या मंदिराचं नवीन बांधकाम सुद्धा सुरू आहे।